फटाफट चोरी आहे आणि एखादा समाजसेवक आहे, दोघंही फेमस आहेत, दोघांची पेपरात नाव येतात, पण तुमच्या कामाचं स्वरूप काय आहे त्याच्यावर ते अवलंबून असतंय. आणि पालघर जिल्ह्याने तुमचं कामाचं स्वरूप बघितलं आणि नंतर तुमच्यासोबत संलग्न झालेलं आहे. हे आमच्या पालघर जिल्ह्याची पोच पावती. आणि पालघर जिल्ह्याचे पोलीस पाटील बघतायत, आज आपण बरेच ग्रुप बघतो, बरेच संघटना बघतोय, बऱ्याच जणांची कामं करतोय, फक्त आपल्यामध्ये हेवे दावे झालेले आहेत, कोण कोणाचा पाय कसा खेचतोय तिथेच आपलं लक्ष लागलेलं आहे. पण आपलं जे काम आहे साहेब, हे नक्कीच चांगलं आम्हाला एक योगदान देणार आहे, प्रेरणा देणार आहे. म्हणून सर्व पोलीस पाटील तुमच्या सोबत आहेत. गावामध्ये काम करताना बऱ्याच समस्या आपल्याला उद्भवतात, पण कसं असतं, जर वरती आपल्यावर हात असला तर आपल्याला काम करायला सुद्धा बरं वाटते. एखादं लहान मुलं असतं बघा, बापच्या समोर असतो तो उंचावरनं उडी मारतो का, त्याला माहिती आहे माझा बाप तिथे मला झेलायला तयार आहे. तसंच एखादा पोलीस पाटलावर अन्याय होत असेल तर तुमच्या इथे मान्यवर आमच्या सोबत असतील तर नक्कीच आम्हाला त्याची प्रेरणा मिळणार आहे. बऱ्याच ठिकाणी आता एक नवीन क्रेज निर्माण झालंय, पोलीस पाटील कितीही चांगला असो, पण जेव्हा तो एखाद्या तंटामध्ये जेव्हा एखादा वाद मिटवण्यासाठी जातो त्याला एकाशी वाईट व्हावंच लागते. आणि हल्ली गावामध्ये ते एक नवीन ट्रेंड निघालेला आहे, लगेच पोलीस पाटलाला अर्ज महसूल विभागामध्ये, लगेच प्रांताकडे, अरे हा आम्हाला पोलीस पाटील नकोय. अरे पोलीस पाटील काय विटू टाकून करून आलाय का गावामध्ये? पोलीस पाटलाचे काय कर्तव्य त्यानुसार तो काम करतोय. पण हा जो अर्जाचा प्रकार चालला साहेब, तो तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेव्हा त्या प्रांताला भेटलंच पाहिजे. हे अर्ज कसे निकाली काढले जातील, कारण की आमच्या पालघरमध्ये तर अशीच अवस्था आहे, 3-3 वर्षापूर्वी जे अर्ज लागले, 3-3 वर्षापूर्वी पोलीस हिअरिंगसाठी फेऱ्या मारतात, ते अर्ज तो निकाली काढले जातात. आणि संघटना आमची नेहमी प्रयत्न करते, आम्ही नेहमी जात असतो. आपलं मरण कुठे होतंय, नाही आपण जर महसूलचे आहोत नाही पोलीस प्रशासनाचे आहोत, त्यामुळे दोन्ही साईडला आपलं मरण होते. तर मी साहेब जास्त काही वेळ घेत नाही, भरपूर वेळ झाला, कार्यक्रम उशीर झालेला आहे. साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील, त्यावेळेस धन्यवाद सर, थँक्यू.